नमस्कार मित्रांनो. तर 23 ऑगस्ट रविवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळते की कमळीने सोशल मीडियावर विशालचा तो व्हिडिओ टाकलेला असतो. सोशल मीडियावर तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो. कमळी दुसऱ्या दिवशी देवाकडे प्रार्थना करते. ती देवाला म्हणते, देवा, मी त्या माणसाला त्याच्या पापाची शिक्षा द्यायला निघाले. आता मला आशीर्वाद दे. ही मोहीम फत्ते करूनच घरी येईल असा आशीर्वाद दे. कमळी आईच्या पाया पडते, देवाच्या पाया पडते आणि तिथून निघते. तर इथे रितेशपर्यंत तो व्हिडिओ पोहोचलेला असतो. रितेश विशालचा तो व्हिडिओ बघतो आणि तो आपल्या माणसांना म्हणतो, या कमळीला आता लवकरच चिरडून टाकलं पाहिजे, नाहीतर ही आपला घात करेल. तर इथे अन्नपूर्णा ऑफिसला गेलेली असताना कामिनी एका माणसाला घरी बोलवते आणि अन्नपूर्णाच्या लॉकरची चावी मागते. तो माणूस म्हणतो, अन्नपूर्णाची एक चावी घरात आहे, ती मला मिळाली तर बँकेतली चावी मी तुम्हाला सहज देईन. कामिनी अन्नपूर्णाची ती चावी शोधायचं ठरवते. तर इथे कुणाल विशालच्या घरी जातो आणि विशाल गायब झाला हे त्याला कळतं. कुणाल कमळीला फोन लावतो आणि तो कमळीला म्हणतो, कमळी, कुणाल गायब झाला आहे, तो कुठेच नाही आहे. कमळीला कळतं की हे कामसुद्धा त्या रितेश सरपोतदारचंच आहे. आता कमळी या सगळ्यावर मार्ग कसा काढते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होती आहे की सरू कमळीच्या डोक्याला तेल लावून देते, तिच्या डोक्याची मालिश करून देते. कमळीला आपली जुनी आई आठवते आणि आपल्या आईसोबत झालेला तो ॲक्सिडेंट, तिला लागलेली गोळी आणि त्यानंतर तिची गेलेली मेमरी, हे सगळं आठवतं. कमळी सरूला मिठी मारून रडायला लागते. सरू कमळीला महाराजांच्या गोष्टी सांगत असते. कमळीला अजूनच कसं तरी होतं आणि ती आई म्हणून आपल्या आईला मिठी मारून खूप रडते. तर इथे रितेश आपल्या केबिनमध्ये असतो. कमळी इथे येण्यापासून ते कमळीसोबत आत्तापर्यंत आपण काय काय केले आणि कमळीला कसं हरवले म्हणून तो हे सगळं आठवून खूप खुश झालेला असतो. तो अन्नपूर्णाला भेटायला तिच्या घरी जायला निघतो. तर इथे कमळी विचार करत बसलेली असते. आता रितेश सरपोतदारला आपण कसं हरवायचं या विचारात ती असते आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. निंगी दरवाजा उघडते आणि दारात कुणाल आलेला असतो. कुणाल आतमध्ये येतो आणि कमळीला म्हणतो, कमळी, त्या रितेश सरपोतदार विरोधात, त्या क्लास विरोधात तुला पुरावा हवा होता ना? कमळी म्हणते, हो, आहे का पुरावा? कुणाल म्हणतो, हो कमळी, आहे एक पुरावा. अगं, माझा एक मित्र आहे विशाल नावाचा, त्याचासुद्धा त्या क्लासवाल्यांनी तसाच फोटो वापरला होता जसा तुझा वापरला. त्याने सुद्धा क्लास लावला नव्हता आणि त्याला पैसे वगैरे न देता, त्याची परवानगी न घेता डायरेक्ट त्यांनी फोटो वापरला. तो तुझी मदत नक्कीच करेल. कमळी, निंगी कुणालसोबत लगेच निघत असतात. निंगी म्हणते, मी ऋषी सरांना फोन लावते, ते सुद्धा येतील. कमळी म्हणते, नाही हां, ऋषीला अजिबात फोन लावू नको. ऋषीला फोन लावला की त्यांचं काम ते अर्धवट टाकून येतात आणि नयनतारा मॅडम मग त्यांना ओरडतात. निंगी म्हणते, मग साहेबांना फोन लावू का? कमळी म्हणते, हो, ते साहेबालासुद्धा बोलवून घेतात. तर इथे रितेश अन्नपूर्णाच्या घरी येतो. तो अन्नपूर्णाचं तोंड भरून कौतुक करतो, तिच्याशी गोड गोड बोलतो, तिला खूप मस्केमारी करतो. अन्नपूर्णाला हे सगळं कळत असतं. अन्नपूर्णा कमळीचा विषय काढते. अन्नपूर्णा म्हणते, कमळी मोहिते, अरे तू ओळखत असशील तिला, खूप हुशार मुलगी आहे, कष्टाळू आहे, आपल्या कॉलेजमध्येच शिकते ती. काय ना, ती मला आजी म्हणते आणि ती माझी नातच आहे, म्हणजे मला तिला नातच मानते. अरे मध्यंतरी काहीतरी तिचा फोटो तू वापरला होतास ना विजेता क्लासच्या बॅनरवर, ते मी पाहिलं होतं आणि तिच्या संदर्भात काही गोष्टीही कानावर आल्या होत्या. रितेश आपली बाजू मांडायला घेतो. अन्नपूर्णा त्याला गप्प करते. अन्नपूर्णा म्हणते, रितेश, मी काही जाब विचारत नाही आहे, मी तुलाही ओळखते आणि तिलाही. तू कसा जिद्दी आहे, हट्टी आहेस, ते मला माहिती आहे आणि कमळी कशी हट्टी आहे ते पण मला माहिती आहे. तू तुझ्या जागी योग्य आहेस, ती तिच्या जागी योग्य आहे. कोण चूक कोण बरोबर मी आत्ता काही करणार नाही. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की कमळीने एखादी गोष्ट ठरवली की तर ती गोष्ट ती मिळवतेच. तिच्यामध्ये एक स्पार्क आहे, तिला हरवणं शक्य नाही आहे. म्हणून म्हणते, कुठल्या प्रकारचे गैरसमज झाले असतील तर ते लवकर दूर कर. आणि हो, तू जे काही काम करतोस ना त्याच्यातून लोकांचं भलंच कर. अन्नपूर्णा बोलता बोलता मुद्दाम रितेशला इशारा देते आणि कमळीपासून दूर राहायला सांगते. रितेशला हे सगळं कळत असतं.
रितेश तिथून पळ काढायचं म्हणून अन्नपूर्णाच्या पाया पडतो आणि महत्त्वाचं काम आहे असं सांगून तिथून निघतो. कामिनीने हे सगळं पाहिलेलं असतं. रितेश कारमध्ये बसणार तेवढ्यात कामिनी धावत तिथे येते आणि रितेशला थांबवते. कामिनी म्हणते, रितेश, अरे बऱ्याच वर्षांनी आलास. तू कॉलेजमध्ये होतास तेव्हा सारखा यायचास वहिनींचे सल्ले घ्यायला. आता कुठला सल्ला दिलाय वहिनींनी? हा माहिती आहे, दिला असेल एखादा सल्ला, पण तो फायद्याचा आहे की नाही हे ठरवायचं तू. रितेश म्हणतो, मॅडमच्या सल्ल्याने माझा नेहमी फायदाच झाला आहे आणि मॅडमचा अनादर मी करणार नाही, ते करूच शकत नाही. कामिनी म्हणते, रितेश, अन्नपूर्णा वहिनीचा कमळीवर खूप जास्त विश्वास आहे. अरे नातीसारखा जीव लावतात, त्या प्रेम करतात. त्यामुळे वहिनीच्या गोड बोलण्यावर जाऊ नको, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. त्यांनी तुला इशारा दिलाय. रितेश म्हणतो, कोणी कितीही काही सांगितलं ना तरी अन्नपूर्णा मॅडमचा मी अनादर करणार नाही. आणि राहिला प्रश्न तुमच्या अनिकाचा. तुमच्या अनिकाने मला मदत केली आणि त्याचा मोबदला मी तिला दिला आणि यापुढेही देत राहीन. पण हो, कमळीला तिची योग्य जागा दाखवायची असेल तर मला तुमची अजून मदत लागेल. कामिनी म्हणते, रितेश, अरे मदतीसाठी आम्ही कायम तयार आहोत. त्या कमळीच्या विरोधात जो कोणी उभा असेल ना तो आमचा मित्र. आम्हाला फक्त तिचा काटा काढायचा आहे. पण अन्नपूर्णा वहिनींपासून जरा जपून राहा. आणि ती कमळी, ती खूप जिद्दी आहे, खूप हट्टी आहे. तिला हलक्यात घेऊ नको. अरे तिच्याशी बोलताना जरा काळजी घे. ती जेवढी वर दिसते ना तेवढीच खाली आहे. रितेश म्हणतो, मी खाली बघतच नाही, मी फक्त आभाळाकडे बघतो आणि जिंकत असतो. यावेळेस पण मीच जिंकणार. रितेश खूप कॉन्फिडन्समध्ये असतो. तो तिथून निघून जातो. इथे कामिनी खुश असते. कामिनी मनात म्हणते, चला यावेळेस दुसरं कोणीतरी आलंय, पण यावेळेस कमळीचा काटा निघणार आणि या सगळ्यामुळे माझ्यावर काहीही येणार नाही. यावेळेस मी रिलॅक्स आहे. माझ्यावर, माझ्या अनिकावर आणि माझ्या रागिणीवरती काही येणार नाही. कामिनी खुश असते. तर इथे साहेबा, निंगी, कमळी विशालकडे येतात आणि विशालसोबत नेमकं काय झालं होतं हे सगळं जाणून घेतात. कमळी म्हणते, विशाल, त्या सरपोतदाराला धडा शिकवायचा असेल तर तुझ्यासोबत जी फसवणूक झाली आहे त्याचा एक व्हिडिओ काढावा लागेल. तो व्हिडिओ काढल्यानंतर ज्यांची फसवणूक केली आहे ना त्या सगळ्यांना एकत्र आणायचं. सरपोतदारच्या विरोधात आपण एकत्र राहायचं. विशाल त्या सगळ्यासाठी तयार होतो. तर इथे ऋषी घाईघाईने घरातून निघत असतो. त्याला कमळीला भेटायला जायचं असतं. नयनतारा सगळं ऐकते आणि चिडते. नयनतारा ठरवते की ऋषीला कमळीपासून लांब ठेवायचं. नयनतारा आपल्या नवऱ्यासोबत बाहेर जाणार असते, डॉक्टरांकडे जाणार असते. ती ऋषीला म्हणते, ऋषी, महत्त्वाची मीटिंग आहे, तू यांच्यासोबत जा ना डॉक्टरांकडे आणि रिपोर्ट दाखव, काय झाले तेच विचार. मला महत्त्वाच्या मीटिंगमध्ये जावं लागते. ऋषी ठीक आहे म्हणतो, पण तो बाजूला जाऊन आधी कमळीला फोन लावतो. इथे निंगी तो फोन उचलते. निंगीला कमळीने सांगितलेलं असतं की ऋषीला काहीही सांगायचं नाही, तो काम अर्धवट टाकून येतो. त्यामुळे निंगी ऋषीला काहीच सांगत नाही, फक्त कमळी महत्त्वाच्या कामात आहे एवढंच सांगते. ऋषी फोन ठेवतो आणि आपल्या वडिलांसोबत डॉक्टरांकडे जातो. तर इथे कमळी तो व्हिडिओ काढते आणि तो व्हिडिओ न्यूज चॅनलमध्ये द्यायचा का या विचारात असतात. साहेबा म्हणतो, न्यूज चॅनलमध्ये त्या रितेशच्या ओळखी असतील. आपण एक काम करू, सोशल मीडियावरती टाकू आणि हा व्हायरल करून टाकू. सगळे विद्यार्थी जेव्हा एक होतील ना तेव्हा कळेल त्याला. रितेशकडे हा व्हिडिओ जाईल तेव्हा आपण त्याला जाब विचारू. कमळीची पूर्ण खात्री असते की आता आपल्याला न्याय मिळणारच. कमळी आपल्या विचारात असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो.